विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण सॉल्डरिंग या विषयावर माहिती बघणार आहोत. यापूर्वी आपण जॉइंट्सला सॉल्डर केलेलं आहे. तर सॉल्डरिंग म्हणजे काय होते? सॉल्डरिंग म्हणजे दोन जे धातू असतात, दोन वेगवेगळ्या मेटलच्या पट्ट्या असतात किंवा वायर्स असतात, तर त्या दोन वायरला एकत्र कमी वितरण बिंदू असलेल्या मिश्र धातूच्या सहाय्याने त्याला जोडणे, याला सॉल्डरिंग असे म्हणतात. तर सॉल्डरिंग करण्याची आवश्यकता का भासते? विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी जॉईंट करतो, जॉईंट केल्यानंतर काय होते की जॉईंट जरी आपण चांगला स्किलपूर्वक जरी करत असलो तरी त्या जॉईंटवर कालांतराने तो जॉईंट कमकुवत होतो आणि कमकुवत झाल्यानंतर काय होते, त्या ठिकाणी हीट निर्माण होते. त्याच्यावर जरी आपण टेपिंग केले तर टेप जळते आणि जॉईंट्स केल्यानंतर त्याला टेपिंग करणे किंवा त्याला सॉलिड बनवणे ही बाब तर बरोबर आहे, पण तो जॉईंटवर सॉल्डरिंग का करतो? कारण की त्याची तेवढी मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढते, शॉर्ट सर्किट पासून त्या ठिकाणी धोका होत नाही, त्याचे आयुष्य वाढते. कशाचे? जॉईंटचे. तर वेगवेगळ्या कारणासाठी आपण सॉल्डरिंग करतो. तर सॉल्डरिंग कुठे करतो, का करतो, सॉल्डरिंगसाठी कोणत्या प्रकारचे मिश्र धातू वापरतात आणि कोणत्या प्रकारचे फ्लक्स वापरतात, याचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सॉल्डरिंग करण्यासाठी जो मिश्र धातू वापरला जातो त्यास काय म्हणतात? सॉल्डर. आणि ह्या सॉल्डरिंग मेटल किंवा फिलर सुद्धा म्हणतात. सॉल्डरिंग मेटल किंवा फिलर सुद्धा म्हणतात. तर या मिश्र धातूमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे सॉल्डरचे गुणधर्म कसे ओळखता येतील हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार. तर जे दोन धातू एकमेकांना जोडायचे आहेत त्या धातूचा वितरण बिंदूपेक्षा सॉल्डरचा वितरण बिंदू हा कमी असला पाहिजे. सॉल्डरिंग मेटल हे जॉईंटवर सर्व जागी सारख्या प्रमाणात पसरवले जातात आणि पसरवावे. सॉल्डर वितळल्यावर फार लवकर ऑक्साईड न होणारा सॉल्डर पाहिजे, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन म्हणजे त्याची जी राख वगैरे आहेत का नाही, ती राख लवकर व्हायला नको. सॉल्डर हा विजेचा चांगला कंडक्टर असला पाहिजे आणि सॉल्डर महत्वाची गोष्ट म्हणजे गंज प्रतिबंधक असला पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गंज चढायला नको. जंग माहिती आहे आपल्याला, जंगणे हा शब्द आपल्याला लवकर आठवते, पण त्याच्यावर गंज चढणे हे थोडसा उशीर आठवते, कारण त्याला गंजणे हे शुद्ध मराठी शब्द आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर अशा अनेक कारणासाठी आपल्याला योग्य प्रकारचा सॉल्डर वापरणे गरजेचं आहे. तर सॉल्डरचे अनेक प्रकार पडतात, अनेक प्रकार आहेतही. तर त्यापैकी आपण मुख्य प्रकारांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. टीनेमस सॉल्डर. टीनेमस सॉल्डर म्हणजे ज्या सॉल्डरमध्ये टिनाचे 50% असते आणि लेडचे 50% असते, अशा मिश्रणाला, असा जो सॉल्डर असतो त्याला म्हणतात टीनेमस सॉल्डर. याचा वितरण बिंदू 200 अंश सेल्सिअस असतो आणि याचा उपयोग फाईन सॉल्डरिंग साठी केला जातो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन सॉल्डर. इलेक्ट्रिशियन सॉल्डर म्हणजे आपण नेहमी इलेक्ट्रिशियन लोक वापरतो, इलेक्ट्रॉनिक्सचे लोक सुद्धा वापरतात, त्याला इलेक्ट्रिशियन सॉल्डर असे म्हणतात. 60% टीन आणि 40% लेड.
या दोघांचं मिश्रण इलेक्ट्रिशियन सॉल्डर मध्ये असते. त्याच्यानंतर त्याचा मेल्टिंग पॉइंट 185 अंश सेल्सिअस इतका असतो. तर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मोटार वाइंडिंग यामध्ये सुद्धा या इलेक्ट्रिशियन सॉल्डरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर फाईन सॉल्डर यामध्ये 90% टीन आणि 10% लेड असे मिश्रण असते आणि या फाईन सॉल्डरचा वितरण बिंदू आहे 219 म्हणजे 219 अंश सेल्सिअस पर्यंत असतो. याचा उपयोग जास्त टिनिंग साठी केला जातो. टिनिंग म्हणजे काय होते? टिनिंग म्हणजे दुसऱ्या धातूवर थर देणे, त्याला म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये टिनिंग करणे. टिनिंग करण्यासाठी फाईन सॉल्डरचा उपयोग केला जातो. रेझिन कोअर्ड सॉल्डर म्हणजे सॉल्डरिंग मेटलचा तंतुमय वायर होय. हा इलेक्ट्रिशियन सॉल्डरच असतो. तसा इलेक्ट्रिशियन सॉल्डर म्हणजे किती? 60-40 लेड. ॲल्युमिनियम सॉल्डर ह्यास अल्कापी सॉल्डर असे म्हणतात. तर यामध्ये 51% लेड, 31% टीन आणि 9% झिंक व 9% कॅडमियम याला म्हणतात हा ॲल्युमिनियम सॉल्डर. याचा उपयोग फक्त ॲल्युमिनियम कंडक्टरवर सॉल्डरिंग करण्यासाठी करतात आणि याचा मेल्टिंग पॉइंट आहे 300 अंश सेल्सिअस. त्याला म्हणतात ॲल्युमिनियम सॉल्डर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्डर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लक्स पण सुद्धा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सॉल्डरिंग करत असताना आपण त्या डब्बीमधला एक फ्लक्स वापरला माहिती आहे तुम्हाला. तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लक्स सुद्धा असतात आणि फ्लक्स कशासाठी वापरतो आपण? आपण फ्लक्स कशासाठी वापरतो की ज्या जॉईंटवर काही घाण असेल, धूळ असेल यासारखे पदार्थ काढून टाकण्यासाठी आपण सॉल्डरिंग फ्लक्स वापरतो. तर सॉल्डरिंग फ्लक्स वापरण्याची आवश्यकता काय असते? ऑक्सिडेशनची क्रिया होऊ नये, लवकर राख बनू नये. सर्व ठिकाणी सॉल्डर समप्रमाणात पसरवण्याची मदत होते. कशामुळे? फ्लक्समुळे. जॉईंट्स लवकर थंड व्हावे यासाठी सुद्धा वापरतात. हवेचे बुडबुडे राहू नये म्हणून सॉल्डरिंग फ्लक्सची सुद्धा आवश्यकता भासते. सॉल्डरिंग फ्लक्स हे पावडर, द्रव, घट्ट, मेणासारखी पेस्ट, आपण पेस्टचा वापर केला ना डब्बीमधला, प्रत्येक कामानुसार वेगवेगळ्या प्रकारचे फ्लक्स वापरतात. आता एक टालो सॉल्डर म्हणून आहे. हा द्रवरूप फ्लक्सचा उपयोग हा द्रवरूप असतो टालो सॉल्डर. याचा उपयोग शिशे किंवा शिशेयुक्त मिश्र धातूंना, कॉपर व कॉपरयुक्त मिश्र धातूंना सॉल्डरिंग करण्यासाठी होतो. तर रॉझिन फ्लक्स म्हणजे रॉड, याचा उपयोग ॲल्युमिनियम कंडक्टरवर पातळ पत्र्यांना सॉल्डरिंग करण्यासाठी होतो. रॉड जो म्हणतो ना आपण. आणि नंबर 7, ह्या पेस्टरूपी फ्लक्सचा उपयोग ॲल्युमिनियम कंडक्टरला सॉल्डरिंग करण्यासाठी होतो. ॲल्युमिनियम कंडक्टरवर वगैरे वेगळ्या प्रकारचा सॉल्डर वापरला. त्याच प्रकारे ह्या नंबर 7 हा फ्लक्स आहे. सॉल्डरिंग करण्यापूर्वी आपण जे फ्लक्स वापरतो त्याचं नाव आहे काय? हे जे सांगत आहो मी ते सर्व काय आहेत? फ्लक्स आहेत. तर नंबर 7 हा ॲल्युमिनियम कंडक्टर वापरायचा आणि झिंक क्लोराईड कुठे वापरायचा? MSJ ज्या पट्ट्या वगैरे आहेत का नाही, कास्ट स्टील झाला, ब्रॉन्झ झाला, कॉपर झाला, याच्या पट्ट्या आहेत याच्या, तर यावर झिंक क्लोराईडचा हा एक काय आहे? फ्लक्स आहे, हा वापरतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, 10% हायड्रोक्लोरिक आणि 90% पाणी असलेल्या ऍसिडचा उपयोग गॅल्वनाइज आयर्नच्या कंडक्टरवर व पत्र्यावर सॉल्डरिंग करण्यासाठी केला जातो.
फॉस्फरस ऍसिड याचा उपयोग स्टेनलेस स्टीलवर सॉल्डरिंग करण्यासाठी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या झाल्या सॉल्डर पेस्ट म्हणजे फ्लक्स. त्याच्यानंतर सॉल्डरिंग कोणकोणत्या पद्धतीने कसं करतो याच्याबद्दल माहिती पाहूया. तर इलेक्ट्रिक सॉल्डरिंग वायर, बहुतेक ठिकाणी आपण कोणता काय वापरतो, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकची सुविधा आहे अशा ठिकाणी इलेक्ट्रिक सॉल्डरिंग आयर. तर इलेक्ट्रिक सॉल्डरिंग आयर, त्याच्यानंतर खाड्याच्या पद्धत. तुम्हाला माहित आहे खाडा? जसा पूर्वी जे आपल्याकडे तुम्ही लहान असाल तर लहानपणामध्ये तुमच्या बैलबंडीवाले एक सुतार किंवा लोहार येत होते. तर त्या लोहाराकडे ते भट्टीमध्ये म्हणजे कोळसा टाकून ते भट्टीला हवा देत, म्हणजे हवा देऊन त्या ठिकाणी काय करत होते, एखादा मेटल गरम करत होते. आणि मेटल गरम करून झाल्यानंतर काही ठिकाणी त्यांना आपला एक वेगवेगळ्या प्रकारचे आकार देत होते. पण आकार दिल्यानंतर दोन मेटल ज्यावेळेस ते एकत्र जोडतात त्यावेळेस हे खाड्याच्या पद्धतीने जोडत होते. त्याच्यानंतर पॉट अँड लॅडर मेथड. पॉट अँड लॅडर म्हणजे, पॉट म्हणजे भांडा, लॅडर म्हणजे चम्मच. तर आपल्याला जो काही आपला काय आहे सॉल्डर आहे त्याच्यामध्ये गरम करून तो गरम झालेला सॉल्डर आपल्याला ज्या ठिकाणी सॉल्डरिंग करायचं आहे त्या ठिकाणी आपण करत होतो. त्याच्यानंतर सॉल्डरिंग आयर्नच्या सहाय्याने, पॉट अँड लेडरच्या सहाय्याने, आणि आजकाल तर कंपनीमध्ये मशीन सॉल्डरिंगची पद्धत आलेली आहे, डीप सॉल्डरिंगची पद्धत आलेली आहे. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्डरिंग आपल्याला करायची आहे. आणि कंपनीमध्ये सुद्धा ह्या मशीन सॉल्डरिंग पद्धतीचा प्रत्यक्षात उपयोग होत असतो. सॉल्डरिंग आयर्न सुद्धा मार्केटमध्ये वॅटेज मध्ये आणि व्होल्ट मध्ये मिळते. तर 25 वॅट, 75 वॅट, 250 वॅट, 125 वॅट अशा वेगवेगळ्या वॅटेज मध्ये आपल्याला सॉल्डरिंग आयर्न मिळत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व बाबीचा तुम्ही अभ्यास करून घ्या.